चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपण बरंच काही शिकतो. आज मी घरी असती, मला इतके सुंदर सुंदर अनुभव मला ऐकायला मिळाले नसते. जर आपण चर्चा बैठकीला गेलो नाही तर आपल्याला अनुभव येणार नाही. तत्व शब्द नियम काय आहेत ते आपल्याला कळणार नाही. या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपण तत्व शब्द नियमाची उजळणी करतो. पहा, बाबा तर भगवंत होते, बाबांना काय गरज होती चर्चा बैठकीला जायची? पण बाबा काय म्हणाले, जेव्हा बाबा चर्चा बैठकीला जायला निघाले शांतीनगरला, हा बाबांचा हयातीचा अनुभव आहे, तेव्हा आईला म्हणाले की मला 2 रुपये दे म्हणे, मला चर्चा बैठकीला जायचं आहे, ऑटो रिक्षा काय ते करावं लागेल म्हणे. आई म्हणे मी 2 रुपये जर तुम्हाला देईल तर मी संध्याकाळी भाजीपाला काय आणू म्हणे. तर म्हणे तू आज बेसन कर, पण मला ते 2 रुपये दे म्हणे, मला चर्चा बैठकीला जायचं आहे. आईने 2 रुपये दिले. पहा, आपण गावात चर्चा बैठक असते, पण चर्चा बैठकीला आपण जाण्याला काय करतो? टाळाटाळ करतो. पण तसं करू नका, कारण चर्चा बैठकीलाच बाबांनी महत्व दिलेलं आहे. कारण बाबाच्या हयातीपासूनच ही चर्चा बैठक सुरू आहे. की माझा अडाणी अज्ञानी सेवक हा कशापासून शिकेल? हा चर्चा बैठकीपासूनच शिकेल. आणि बाबांनी हेच देयक तेव्हापासून ही चर्चा बैठक ही बाबांनी लावून दिली. आता हा अनुभव आपल्याला मार्गात जोडण्यासाठी अनेक देवाला कोणी सोडायला तयार होत नाही. आपण सर्वप्रथम आपला अनुभव पाहिजे म्हणतो. अनुभवाशिवाय कोणी या मार्गाशी जुळत नाही. आम्ही सुद्धा दारूच्या व्यसनाने जुळलेले आहे. माझ्या सासऱ्यांना दारूचं अति व्यसन होतं आणि बाबाच्या हयातीमध्येच आम्ही या मार्गाशी जुळलेलो आहे. आणि बाबांनी कुठेच आमचा थारा लागला नाही. दारूचं व्यसन सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सुटला नाही. आणि पहा, हा भाग्याने मार्ग मिळतो. कोणता तरी सेवक येतो, आपल्याला मार्गाची रूपरेषा सांगतात, आपण या मार्गाशी जुळतो. हा एक कारण निमित्त आहे, पण हा भाग्याचा मार्ग आहे. हा सहज आपल्याला मिळत नाही. आणि बाबांच्या हयातीमध्ये आम्हाला मार्ग मिळाला हे आम्ही भाग्य समजतो. आणि मार्गाशी जुळल्यानंतर पहा, आमचं एकच घर होतं उमरेडमध्ये, एकच घर होतं आमच्या सेवकांचं. तेव्हा आजूबाजूचे लोक टिंगल करायचे, हा कोणता मार्ग म्हणे, या देवी देवताला मानत नाही, हा अलगत मार्ग आहे यांचा. दारू चालत असते, दारू चालत नाही, पण यांना मटण कशी चालते, तर टिंगल करायचे. पण आम्ही कोणाची पर्वा केली नाही, कारण आम्हाला सुख समाधान या मार्गातूनच मिळालं. अतिशय दारूच्या व्यसनाने आमचं कुटुंब खाण्याला म्हणजे असं खाण्याची हे नव्हती, म्हणजे अन्न मिळत नव्हतं, अशी कंडिशन दारूच्या व्यसनाने आलेली होती. पण बाबांच्या मार्गाशी जोडलो, बाबा आमच्या घरी आले, बाबांच्या डोक्यावर भगवंत चालायचे. सत्य आहे. आणि आमचं खरंच जीवनच बदललं, सगळं बदललं आमचं जीवन. इतकं चांगलं, म्हणजे आमचं घर झालं, शेत झालं आमचं. माझ्या पती तेव्हा गव्हर्नमेंट जॉब लागलं, तेव्हा पहा भगवंताची केवढी मोठी कृपा. पण आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही. पहा, भगवंताला काही वेगळं घडवायचं होतं. आणि आमच्या बाजूचा मुलगा, त्याला भूतबाधेचा त्रास झाला, तो मावशीकडे गेला आणि त्या मावशीने त्याला मटणाची भाजी दिली की तुम्ही जाशील तेव्हा रस्त्याने कुठेतरी खाऊन घेशील. आणि एका झाडाच्या खाली त्यांनी तो डबा खाल्ला आणि त्या झाडावरती एक सैतान राहत होतं. तो सैतान त्याच्या मागे लागला आणि तो नेहमी आजारी पडायचा, चाकू वगैरे काढायचा. पण त्याला ते सैतान खूप त्रास द्यायचं. त्याला दर्ग्यामध्ये वगैरे ठेवलं, पण काहीच आराम पडला नाही. शेवटी तो इतका कंटाळला आणि त्याची तब्येत इतकी खराब झाली आणि तो अचानकपणे मरण पावला. तर सगळीकडे चर्चा झाली की हा मुलगा गेला. त्या मुलाचं नाव यादव शेरकी. पहा, तो मुलगा गेला सुरू झालं. सगळं आजूबाजूचा पूर्ण मोहल्ला एकत्र आला आणि आई वडील रडायला लागले, मुलगा गेला. आणि खरंच तो मुलगा गेला होता, कारण डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी पाहिलं, म्हणजे मुलगा गेला. अगोदर हातनाडीवाले यायचे, हातनाडीवाले आले, ते पण म्हणायचे मुलगा गेला, यादव गेला म्हणे. पहा, हा माईक जो आहे हा प्रचार आणि प्रसाराचा आहे. या माईकाच्या याच्याने जर आपण दुःख सांगतो, ते आजूबाजूचा परिसर ऐकत असतो आणि यातूनच आपल्याला ही दिशा मिळत असते. तर आमच्याकडे जेव्हा त्यागाचं हवन झालेलं होतं, तेव्हा आमच्याकडे भजन झालं होतं. सोनकुसरे काकाजी आणि गरीबदासजी यांनी भजन म्हटलेलं होतं. बाबा पण उपस्थित होते त्या चर्चा बैठकीमध्ये. तर बघा, आमचं घर आणि त्यांचं घर समोर होतं, मोठ्या आईचं, त्या मुलाची मोठी आई, घर समोरच होतं. तर ते भजन त्यांनी ऐकलेलं होतं. ते भजन शांताबाई नावाचं एक बाई होती, तिचा नातू मरण पावलेला होता आणि बाबांनी यमराजाला उपस्थित केलेलं होतं, या मुलाच्या गळ्यातील फासा काढा नाही तर तुमची यमपुरी उलटी करेल, असं बाबांनी त्यावेळेला त्या अनुभवावर त्यांनी भजन जोडलेलं होतं.
ते भजन पहा मी 2 वडी सांगते तुम्हाला. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, कर्तव्य करुणी मिळविले एका भगवंताला, एका भगवंताला, एका भगवंताला. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, आली पहाती वेळ काळाची, चिठ्ठी कटली हो एका मुलाची, आली पहाती वेळ काळाची, चिठ्ठी कटली हो एका मुलाची, विनंती ऐकून त्या बाईची, कृपा झाली, कृपा झाली जुमदेव बाबाची. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला. ते भजन होतं तर त्या बाईने ऐकलेलं होतं. पहा ती त्या मुलाची मोठी आई आली आणि माझ्या सासऱ्यांना म्हणाली, मामाजींना तुम्ही चला म्हणे, एकदा पाहून घ्या म्हणे यादवला. यादव गेला म्हणे. तुम्ही थोडेसे लवकर आले असते म्हणे तर काहीतरी करता आलं असतं म्हणे, पण आता मुलगा गेला म्हणून राहिलेलं म्हणे. हातनाडीवाले माझ्या दुकानामध्ये आले म्हणे, त्यांनी सांगितलं की यादव गेला म्हणे. पहा तर त्या मोठ्या आईने खूप जिद्द केली म्हणे, एकदा पाहून तर घ्या काकाजी म्हणे, एकदा पाहून घ्या म्हणे. तर मग माझे मामाजी त्यांच्याकडे गेले. मुलगा असा खाली टाकून होता आणि सगळे वेटाळातले सर्व जमा झालेले होते. आणि पहा एका ग्लासामध्ये पाणी मागितलं आणि 11 फुकाची तीर्थ केली. 11 फुकाची तीर्थ केली, त्याच्या ओठाला लावली, आतमध्ये गेली नाही. दुसऱ्यांदा त्याच्या तोंडामध्ये टाकली तेव्हा तो मुलगा धडकन उठून बसला. हा केवढा मोठा भगवंताचा चमत्कार आहे, हा सत्य अनुभव आहे, हा सत्य भगवंताचा अनुभव आहे. मुलगा धडकन उठून बसला आणि काय म्हणाला, बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी. काकाजी म्हणे तुम्ही आमच्याकडे कसे आले, हे लोक का बरं जमा झालेले आहे, हे लोक का बरं जमा झालेले आहे. तर माझ्या मामांजींनी विचारलं म्हणे, यादव तू कुठे गेला होता, तू कुठे गेला होता. तेव्हा त्या मुलांनी सांगितलं, काकाजी म्हणे मला 2 लोक आले होते, मी 2 यम आले होते म्हणे. त्यांनी काळे कपडे घातले होते म्हणे आणि त्याच्या डोक्यावर 2 शिंगा होत्या म्हणे आणि धारदार त्यांच्या मिशा होत्या म्हणे. आणि 2 जण माझ्या खाक्यात हात घालून दोघेही मला ओळख देत होते म्हणे, ओळख देत होते म्हणे. मग एवढा मोठा दरवाजा होता म्हणे, त्या दरवाजामध्ये काळा खूप अंधार होता काकाजी म्हणे. आणि त्या दोघांनी मला त्या अंधारामध्ये नेलं म्हणे आणि भगवान बाबा हनुमानजी आले म्हणे आणि त्यांनी गद्याने मारलं म्हणे आणि मी इथं आलो म्हणे. पहा बाबा हनुमानजी आले म्हणे आणि गद्याने त्यांना मारलं म्हणे, मी इथं आलो म्हणे. एवढी मोठी भगवंताची कृपा आहे हो. तो मुलगा गेलेला होता, तो मुलगा पूर्ण अनुभव सांगू शकत नाही कारण त्याचं मन भरून येते. आम्ही जेव्हा त्यांच्या सोबत फोनवर बोललो, भाऊ म्हणे माझ्या पतिदेवांना, भाऊ म्हणे मी हा अनुभव पूर्ण सांगू शकत नाही कारण माझं मन भरून येते म्हणे. मला आज जे माझं जीवन आहे ते मला भगवंतांनी दिलं म्हणे, आज जे माझं जीवन आहे ते मला भगवंतांनी दिलं म्हणे. पण त्या मुलाची पूर्ण तब्येत बिघडली तेव्हा माझ्या मामाजींनी म्हटलं, आता तुम्हाला मार्गाशी जुळावं लागते म्हणे. आज ते आमच्या मार्गाचे सेवक आहेत, आज ते या मार्गाचे सेवक आहेत. आणि पहा भगवंताच्या कृपेने आमच्या मोहल्ल्यामध्ये 35 ते 40 घरं सेवकांची आहेत. 35 ते 40 घरं आज पूर्ण आमचा मोहल्ला सेवकांचाच आहे. एवढी मोठी भगवंताची कृपा आहे. जेव्हा मी त्यांना विचारलं की भाऊ म्हटलं तुम्हाला भगवंतांनी कोणत्या ह्याच्यात दर्शन दिलं, मला रुद्र अवस्थेत मध्ये म्हणे मला भगवान बाबा हनुमानजींनी मला दर्शन दिलं म्हणे. पहा एवढी मोठी कृपा या मार्गामध्ये आहे. या कृपेला आपल्याला विसरायचं खरंच, हा भाग्याने मार्ग मिळतो. हा सोन्यासारखा मार्ग बाबांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा फुकटात मार्ग दिला म्हणून याची तुम्ही काही करू नका, कारण हा मार्ग खरंच चांगला आहे. बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमात चाकोरीमध्ये जर आपण चाललो तर बाबांनी आपली हमी घेतलेली आहे की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या पायालाही काटा रुतणार नाही. बाबांनी आपली हमी घेतलेली आहे. आता पहा आम्ही बुट्टेगुरी परिसरामध्ये गेलेली होती, एक 9वे हवन कार्य होते. आता 1 एप्रिल येऊन राहिलेला आहे. 1 एप्रिल त्याला एप्रिल फुल म्हणतो. तर एका मुलीनी मामासोबत 1 एप्रिलचा जसं खोटं बोलतात ना, 1 एप्रिल बद्दल एप्रिल फुल बनवलं. काय म्हटलं तिने मामाला की म्हणे तिच्या भावाचं नाव बंड्या होतं. मामा म्हणे तू लवकर ये, बंड्या म्हणे पडला आणि त्याचा पाय मोडला. पहा काय एप्रिल फुल केलं तिने की
मामा म्हणे तू लवकर ये. बंड्या पडला, त्याचा पाय मोडला. लक्षात घ्या. तर मामा जे साधन मिळेल त्या साधनाने मामा घरी आला आणि पाहिलं तर काहीच झालेलं नव्हतं. तेव्हा सगळे हसले. म्हणे मामा तुला आम्ही एप्रिल फुल बनवलं. मामाला खूप राग आला. म्हणजे असं एप्रिल फुल बनवतात का? आपण मार्गामध्ये आहोत, आपल्याला सत्य पाहिजे. खोटं बोलतो का आपण? खोटं बोलत नाही. पहा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बंड्या पडला आणि बंड्याचा पाय मोडला. म्हणून सेवकांना लक्षात घ्या का मर्यादा आपल्याला बाबांनी काय सांगितलेली आहे? मर्यादा. मर्यादेमध्ये आपण सेवकांनी राहिलं पाहिजे. सत्य ही परमेश्वर आहे और परमेश्वर ही सत्य आहे. आणि बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याचं पालन तुम्ही करा, मी करणार. वेळ भरपूर झालेली आहे आणि शेवटी एवढंच म्हणणार, सारी सृष्टी है जिनकी शरण में, सारी सृष्टी है जिनकी शरण में, नमन करूं मैं उस बाबा हनुमान जी के चरणों में. बने महान पैकी बाबा धूमदेव जी के चरणों की धूल, आओ सब मिलकर चढ़ाए सत्य मर्यादा प्रेम के फूल, सत्य मर्यादा प्रेम के फूल. आणि एवढेच बोलून मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. चुकलेल्या शब्दांची स्वयं भगवान बाबा हनुमानजींना, महानपैकी बाबा धूमदेवजींना, मातोश्री आई वाराणसी आईला मी क्षमा मागते. आदरणीय मंच, सेवक सेविका, बालक बालिका सर्वांना मी क्षमा मागते आणि इथेच माझे 2 शब्द पूर्ण करते. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.